नमस्कार मंडळी, मी आशिष धुरे, द माईक जंक्शन पुरस्कृत जागर मतदानाचं मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज आपल्यासोबत आहेत श्री किरण ठाकूर. नमस्कार. पण ते आज पालघर जिल्हा वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांची ओळख अशी सांगायची झाली तर गेली बरीच वर्ष ते समाजकारणात सक्रिय आहेत. आणि अजून एक ओळख सांगायची झाली किरण ठाकूरांची तर ते नेहमी सामान्य लोकांसाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांसाठी म्हणा ते सहज उपलब्ध राहतात, त्यांच्यासाठी त्यांच्या मदतीला उपलब्ध राहतात किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा जनतेचे जे काही प्रश्न असतील त्यांच्या प्रश्नांवर निरासन करण्याचं काम किरण ठाकूर करतात. साहेब, कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला अधिकृत पक्षाकडून तुम्हाला सीट मिळालेली आहे, एवढ्या वर्षांची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे, कसं वाटतं? गेल्या 35 वर्षामध्ये मी जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून झटत होतो, लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा काम झटत होतो आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. ते जसं मार्गदर्शन करत होतं तसं आम्ही काम करत होतो. तसेच आमचे कामगार नेते श्री राजीवजी पाटील यांचं पण आम्ही त्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. साहेब, तुम्ही पालघर जिल्हा वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहात, एजंट असोसिएशनचे. त्याच्यामधून कसं तुम्हाला अनुभव मिळाला? आज मला आनंद होतोय की मी 625 लोक माझ्याकडे रजिस्टर आहेत आणि 625 लोकांना मी रोजगार उपलब्ध करून दिला. मी म्हणजे ते लोक मेहनत करून करतायत, ते मला आनंद आहे आणि त्यांची काही अडचणी असतील तर मी उभा असतो. तुम्ही जसं म्हणालात गेली 35 वर्ष तुम्ही समाजकारण म्हणा, राजकारण म्हणा, समाजकारणात कसे आला? समाजकारणामध्ये आमचे काका काही भास्कर वामन ठाकूर हे आपल्या विरार गावचे पहिले सरपंच होते, त्याच्यानंतर नगराध्यक्ष होते. त्यांच्याकडनं आम्ही हा वसा घेतलेला आहे. प्रभाग नंबर 2 यातून तुम्हाला पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग नंबर 2 मधले जे काही नागरिक आहेत त्यांच्याशी तुमचं कसं हे आहे, ताळमेळ आहे किंवा संबंध कसे आहे? प्रत्येक माणूस प्रभागातनं आला का मी त्याला नित्य नेमाने माझ्या ऑफिसला आला की बसवणार, चहा वगैरे देणार, त्याची काही गराणी असतील, काही त्याचे प्रॉब्लेम असतील ते नित्यनेमाने ऐकून घेतो आणि मग त्याचं निरासन करतो. असं कधी तुम्हाला जाणवलं आहे का की कोण तुमच्याकडे आलाय आणि तो खाली हात कधी गेला नाही? हे बघा, 80-90% तर 99% तर काम होत आहेत, 1% माणसाचं होत पण नसेल, परंतु 100% काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात सक्सेस मिळते, कशामध्ये नाही मिळत असेल, पण मी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतो. काका, तुम्ही भूमिपुत्र आहेत किंवा इकडच्या जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी तुमची नाळ जोडलेली गेलेली आहे, बरोबर. त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला कसं वाटतं? जे भूमिपुत्र आहेत आमचे आगरी असतील, कोळी असतील, वाडवळ असतील, जे काय आमच्या समाजाचे आहेत, म्हणजे लोकल माणूस म्हणजे आगरी, कोळी आणि वाडवळ समाज वसई तालुक्यामध्ये आहे होता आणि ते लोक बॉट अँड बॉर्न इकडचे आहेत. बरोबर आहे. तर त्यांच्याशी आम्ही संवाद करत असतात, त्यांच्याशी हे करतात. त्यांच्या ज्या काय घराणी असतील, काही काम असतील आम्ही नित्यनेमाने करतो. प्रत्येक समाजाची कामं करतो. असं नाही की ते आगरी आहेत, कोळी आहेत, वाळवळ समाज आहेत, प्रत्येक समाजाचे, मग तो उत्तर भारतीय असेल, मग तो गुजराती समाजाचा असेल, राजस्थानी समाजाचा असेल, साऊथवाले असतील, कुठल्याही समाजाचे काम आम्ही नित्यनेमाने करत असतो. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात, आपला जो वसई विरार पट्टा जो आहे तो एक छोटा भारत आपण म्हणता येईल. त्याच्यामध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे सगळे लोक राहतात आणि त्यांना जेव्हा ते तुमच्याकडे येतात तेव्हा ते निराश होते. बरोबर. काका, मला एक सांगा, तुमच्या प्रभागामध्ये कुठले आता हे येतात, विभाग येतात? माझ्या प्रभागामध्ये ग्लोबल सिटी येतो, चिखलडोंगरी येतो, नारंगी आहे, डोंगरपाडा गाव आहे, ओल्ड युवा कॉलेजचा परिसर आहे, न्यू युवा कॉलेजचा परिसर आहे, तिरुपती फेज 1 फेज 2 आहे, सेंट्रल पार्क आहे, टाउनशिपमध्ये सेंट्रल पार्क येतं, बरोबर, तो पार्ट आहे, टाउनशिपचा अर्धा पार्ट आहे. अच्छा. तसेच युनिट 1 आहे, राजीव नगर आहे, ओल्ड न्यू युवा कॉलेजचा परिसर आहे, सर्व कृष्णा दर्शन, वायके नगर NX आहे, वायके नगर आहे, सप्तर्षी आहे, सप्तर्षी कॉम्प्लेक्स आहे, श्रीपाल कॉम्प्लेक्स आहे, असे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, मोठमोठे एरिया आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये 42,000 मतदार आहेत. म्हणजे सगळ्यांपर्यंत किरण ठाकूर नाव गेलेलं आहे.
काका तुम्ही जसं आता तुम्ही मला सगळं सांगितलं प्रभागांची नावं, त्यापैकी सगळ्यात पहिलं जे तुम्ही नाव घेतलं ग्लोबल सिटी. आणि ग्लोबल सिटी म्हटलं की विरारमध्ये फक्त एकच गोष्ट असते की ग्लोबल सिटीला पाणी नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. पण काही काळापूर्वी ग्लोबल सिटीमध्ये पाणी आलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आपल्या पक्षाने केलेला आहे, म्हणजे अप्पांनी काकांनी केलेला आहे, दादांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अग्रेसर तुम्ही होतात ग्लोबल सिटी विभागाला पाणी मिळण्यासाठी. त्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. पहिलं म्हणजे लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर, तसेच आपल्या युवा आमदार सिद्धिदादा ठाकूर यांनी आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी स्वतःच्या मालकीचं धरण घेतलंय. अच्छा देहेरच्या धरण हे स्वतःच्या मालकीचं आहे. अच्छा. वसई विरार शहर महानगरपालिका या धरण स्वतःच्या मालकीचं असल्या कारणामुळे आपल्याला 50 वर्ष पाणी पुरेल एवढं त्यांनी सुविधा केलेली आहे. आता राहिला ग्लोबल सिटीचा विषय. ग्लोबल सिटीचा विषय, जी टाकी बनवली ती आप्पांच्या एका फोनवरती महानगरपालिकेने नाही केली, ते एका अच्छा. बिल्डरने केली. ओके. बिल्डरने केली आणि ते बिल्डर आप्पाच्या एका फोनवरती काम चालू करून ती टाकी बनवली. टाकी झाल्यानंतर त्याच्या ओपनिंगच्या वेळेला आप्पा होते, दादा होते, हो. बरोबर, सर्व ग्लोबल सिटीचे सर्व रहिवासी होते, बरं. तसेच इतर लोकही होते, म्हणजे आमच्या आजूबाजूच्या परिसरातले पण लोक होते जेव्हा ओपनिंग केलं तेव्हा. बरोबर. आता एका दिवसात तर टाकी बनली नाही, हम्म. परत टाकीला 1.5-2 वर्ष गेली. त्याच्यानंतर टाकी झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशनचा विषय आला. बरोबर. डिस्ट्रीब्युशनचा विषय आला तेव्हा 4 वॉल खराब होते ग्लोबल अच्छा. सिटीला. आणि त्या वॉलची किंमत होती 70 लाख रुपये. बापरे. अशा वेळेला आम्ही गेलो सिद्धिदादांकडे आणि आप्पांकडे. एका फोनवरती आप्पांच्या ते वॉल 70 लाखाचे वॉल रुस्तमजीचे बिल्डर यांनी एका दिवसात ते 4 वॉल बदलून दिले. त्याच्यानंतर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन चालू झालं पाण्याचं. तसंच एका दिवसात तर ग्लोबल सिटीची लाईन फिरलेली नाही आहे. बरोबर आहे. जी आउटसाईडला लाईन फिरलाय 6ची, जी काय फिरलंय ती, हो. बरोबर आहे, ती एका दिवसात तर नाही झाली अख्ख्या ग्लोबल सिटीला. त्याच्यानंतर अमृत टप्पा 1, अमृत टप्पा 2 हो. सिद्धिदादांनी ती सँक्शन करून आणली. आणि आता इंटरनल प्रत्येक बिल्डिंगला 6ची लाईन महानगरपालिकेच्या माध्यमातून आता मिळतो. त्यामुळे प्रेशरचा विषय आता संपला. आणि याच्यामध्ये सर्व श्रेय जातं ते सिद्धिदादांना की अमृत टप्पा 1, अमृत टप्पा 2 ही सँक्शन त्यांनी करून आणली. त्याचे ओपनिंग पण त्यांनीच केलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला आप्पा आणि दादा असायचे. बरोबर. जे ज्या कामासाठी हे होतं ते. आता मध्ये काहीतरी जल उत्सव झालेला, हो. एका दिवसात तर पाणी आला नाही. बरोबर आहे. अमृत टप्पा 1, अमृत टप्पा 2 जी त्या लाईन इंटरनल 6ची टाकायची होती ती कोणी सँक्शन करून आणलेली? दादाने. अच्छा. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचं ती इंटरनल लाईन 6ची तिथे मध्ये फिरवली आणि मध्ये फिरवली. त्याच्यानंतर त्यांचं प्रेशर वाढलं आणि पाणी व्यवस्थित आता आलं. आता ह्याच्यामध्ये ग्लोबल सिटी टँकरलेस झालेली आहे. हो. पूर्ण टँकरलेस झाली आहे. जो काही एका 2 बिल्डिंगला समजा अमृत टप्पा 1, 2 तर नसेल एखाद्या बिल्डिंगला, ते पण मी प्रयत्नशील राहील की ज्या बिल्डिंगला बाकी असतील अमृत टप्पा 1, अमृत टप्पा 2 मधले लाईनची टाकायला, ते मी पूर्ण करण्याचा शब्द म्हणजे प्रयत्नशील राहील. हे तुम्ही पूर्ण ग्लोबल सिटीच्या विभागासाठी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाणी आलेलं आहे, 90% पाणी आलेलं आहे, 100. ग्राह्य धरून चालू आहे. बरोबर. आणि जे 10% उरलेले ते त्याची कमी तुम्ही पूर्ण करा. हो. ह्याच गोष्टीला अनुसरून पुढे मी एक तुम्हाला विचारेन की हे जे पाणी आलं, आज मी ग्लोबल सिटीमध्ये जी परिस्थिती बघतोय त्यामध्ये अप्पा किंवा दादा किंवा किरण ठाकूरांचं नाव नाही आहे. तिथे कुठलं कोणतरी वेगळंच श्रेय घेऊन जात आहे, जसं तुम्ही जलोत्सव म्हणालात. बरं. त्यावर तुम्ही काय टिप्पणी कराल? मग तेच बोलतो ना, एका दिवसात तर सिटीची लाईन झाली नव्हती पूर्ण 4ही बाजूनी. टाकी बनल्याच्या अगोदरच इंटरनल लाईन सर्व फिरली होती, फक्त टाकी परत कनेक्शनसाठी बघेल. जशी टाकी बनली तसं कनेक्शन जॉईंट झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर लोकांना सर्वांना पाणी मिळालं. एक मुद्दा मी हायलाईट करतो इकडे, म्हणजे एक सोसायटी आहे अगरवाल पॅरामॉन म्हणून, आणि तो जिवंत किस्सा, तुम्ही पण तिकडे होता. हो. की विरोधक येऊन तिकडे उभे राहिलेले आहे आणि तो श्रेय घेत होते ते, आणि त्यावेळेला तुम्ही पण होता तिकडे. विरोधक असं का करतात की
काम केलेलं तुम्ही आहे, सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केलेला तुम्ही आहे, श्रेय ते का घेत आहे? विरोधकांचं काय चाललंय, खोटं बोल पण रेटून बोल, हे चाललंय. लोकांना माहिती आहे पाणी कोणी दिलं, कोण तुमच्या फॉलोअप केला, कोणी तुमची फाईल चारी टेबलला फिरवली. अच्छा, पहिली गोष्ट म्हणजे काय असतं, हाऊस टॅक्स पूर्ण भरला पाहिजे, बरोबर ओसी तुमच्याकडे पाहिजे. बरोबर. ज्याची ओसी होती, हाऊस टॅक्स भरलेला होता, त्यांना प्रत्येक मिटिंगला आपण कनेक्शन जॉईन केलेले. हो. आणि आता प्रत्येकाला इंटरनल 6ची लाईन दिली, त्यामुळे फोर्सचा विषय नाही आहे. मंडळी, ग्लोबल सिटीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पाणी. आणि त्या पाणी या विषयासाठी सन्माननीय लोकनेते आपले हितेंद्र ठाकूर, आपला युवा आमदार, माजी युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर आणि आपले किरण ठाकूर साहेब यांनी सतत पाठपुरावा करून ते पाणी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत की विरोधकांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण काका तिकडे होते आणि काकांनी त्या गोष्टींना लोकांपर्यंत पुरेपूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. काका, पुढचा मुद्दा मी घेईन. आपल्या ग्लोबल सिटीमध्ये घनकचरा जो आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे तुमच्या? आता मला फोन येत आहेत, म्हणजे काका इथे कचऱ्याची गाडी नाही आली, इथे अमुक बिल्डिंगला गाडी नाही आली, तर मी ताबडतोब त्याचा पाठपुरावा करून त्यांची तिथे गाडी पाठवण्याचा प्रयत्न करतो. आणि ग्लोबल सिटी सुशोभीकरण वगैरे त्याच्यावर कसं असेल? आता मी ऐशीमध्ये गेलो होतो, तिथे मला एका व्यक्तीने सांगितलं की आमचा गार्डनचा प्रश्न आहे. तर गार्डनचा प्रश्न आहे, तर मी ताबडतोब तुमची बिल्डरचे जे आहेत राजेश शिंदे त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला शब्द दिला, साहेब आपलं स्वच्छतेचं काम चालू आहे, 1-2 दिवसात तुम्हाला मी त्याचे गार्डन एकदम स्वच्छ करून तुमच्या ताब्यात सुपूर्द करतो. आणि दुसरा अजून एक मुद्दा आपला असा होता की फेरीवाले, त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल? तर फेरीवाल्यांसाठी आहे ना, कुठे आता महानगरपालिकेचा फेरीवाला झोन असेल तिथे त्यांचं मी म्हणजे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीन, फेरीवाल्यांचा प्रयत्नशील राहील. अच्छा. आणि आपला अजून एक म्हणजे नागरिकांचा तो एक आहे भाग, भाजी मार्केट. आपल्या ग्लोबल सिटीला एक डेडिकेटेड असं भाजी मार्केट नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न कराल? आता त्याच्यासाठी पण मी काय करणार की कुठेतरी भाजी मार्केटचं काय मंडई असेल, काय असेल, झोन असेल मंडईचा, त्याच्यासाठी मी महानगरपालिकेची हे करून प्रयत्नशील राहील त्या कामासाठी की बाबा कुठे मंडई आपल्याला कुठे झोन आहे का मंडईचा, आणि त्याच्यासाठी मी ते प्रयत्न करील मंडईसाठी. जसं आपलं तिरुपती नगरमध्ये भाजी मार्केट आहे किंवा मच्छी मार्केट आहे, तसं आपल्या ग्लोबल सिटीसाठी काही आहे का? मग तेच तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी मी आता मी महानगरपालिकेत तुम्ही मला पाठवलं तुम्ही लोकांनी, तर मी 100% त्याच्यासाठी का महानगरपालिकेच्या नकाशामध्ये कुठे मंडईचा झोन असेल तिथे त्या मंडईचा प्रयत्न करेल. नक्कीच काका, म्हणजे तुमचं विजन क्लिअर आहे की तुम्ही पाणी, घनकचरा, फेरीवाल्यांचं पुनर्वसन, भाजी मार्केट, भाजी मंडई, ह्या ज्या नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करून तुम्ही काम करणार आहात. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा होता आपला, सूर्या 1 आणि सूर्या 2चं पाणी आपल्या इकडे येणार लाईनचं. सूर्या टप्पा 1, सूर्या टप्पा 2, सूर्या टप्पा 3, तिन्ही टप्पे आपल्याकडे पाणी आलेलं आहे. आणि तुम्हाला मगाशीच मी बोललो 50 वर्ष पुरेल एवढं आपल्याकडे पाणी आहे. म्हणजे आप्पांनी तेवढं करून ठेवले, आप्पा आणि दादानी. पाण्याचा विषय काही नसणार आता याच्यानंतर. काका, तुम्ही ह्या मूलभूत गरजा तर होत्या, पण एक मुद्दा होता आपला रोड. तर आपण बघितलं की गणेशोत्सवामध्ये गणपती मंडळांना भरपूर त्रास झाला आणि त्याला आपण प्रशासनाचा नाकर्तेपणा म्हणू किंवा सत्ताधाऱ्यांचं उदासीनपण, याच्यावर तुम्ही कसं भाष्य कराल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आज विद्यमान MLA सांगतायत की प्रशासन आमचं ऐकत नाही. चांगली गोष्ट आहे, आप्पा आणि दादांचं ऐकतात, असं झाला विषय. त्याच्यात पूर्वी गणपतीच्या अगोदर आपले रस्ते चकाचक व्हायचे. ह्या लोकांनी मॅरेथॉन बंद केली, मॅरेथॉनच्या अगोदर आपले रस्ते चकाचक व्हायचे. आज स्वतः MLA सांगतात की आमचं प्रशासन ऐकत नाही. एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आप्पांचं ऐकतात आणि दादांचं ऐकतात. खूप चांगली आनंदाची बातमी त्यांनी दिली. आणि आम्ही आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता एक जरी फोन केला तरी ते खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करतात. म्हणजे खूप मोठं स्टेटमेंट केलं तुम्ही, खूप मोठं वाक्य आहे की सत्ताधारी MLA यांचं प्रशासन ऐकत नाही का? म्हणजे
ते आम्हाला माहित नाही, त्यांना तुम्ही विचारा ना, असं त्यांनी बोललेले आहेत. ते प्रशासन आमचं ऐकत नाही. सत्ताधारी असून सुद्धा. हा. याच गोष्टीला आपण पुढे घेऊयात. मग जे रस्ते खराब आहेत त्याच्यासाठी तुम्ही कसं वापराल? जे जे काही आता रस्त्याचे हे प्रश्न असतील, जे जे आमच्या प्रभागात असतील, दुसऱ्या प्रभागात असतील, ते आम्ही सर्व आता एकत्र बसून आम्ही त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणतायत की 100% आपला महापौर बसणार आपल्या पक्षाचा, याचा अर्थ तोच होतो. मग तुम्ही प्रशासनावर वचक कसं ठेवणार? आम्ही आमचं काम बोलणार, प्रशासनावरती नाही, आमचं काम बोलणार. आपणचं ते वाक्य आहे, हा अपना काम बोलता है. हा. तुम्ही आत्ता म्हणजे म्हणालात की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. हा सामान्य कार्यकर्ता आम्ही कोविड काळात बघितला, लोकांसाठी झटत होता, त्याच्याबद्दल मला. आपले लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूर कोविडच्या टाइमात आपल्या सर्व सत्तेधारी सर्व पक्षाचे लोक घरात बसलेले. एकच नेता जो होता तो कोविडच्या काळात कॉलेजमध्ये बसलेले होते आणि तिथून सूत्र हलवत लोकनेते हितेंद्र ठाकूर. कोविडच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नितीन थोरवे यांनी 18,000 लोकांना आम्ही सुविधा दिल्या. ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर असतील, काही असेल, आम्ही तर ते केलं. आणि त्यावेळेला कोविडला माझी पूर्ण फॅमिली कोविडमध्ये होती, चौघांना सुद्धा झालेला. 21व्या दिवशी मी स्वतः जाऊन फील्डवर आगाशीला एका वर्तक फॅमिलीला मी आणि माझा भाऊ आम्ही जाऊन ऑक्सिजन लावून आलेलो. बापरे. म्हणजे तुम्ही आज म्हणजे त्या कोविडच्या त्रासातून बरे होऊन 21 दिवसानंतर परत तुम्ही फील्डवर ऑन फील्ड कोरोना योद्धा म्हणून आले. तसंच आमदार साहेबांनी सांगितलेलं, लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांनी, की एक तालुक्यात एकही माणूस माझा उपाशी मरणार नाही. तेव्हा रेशन दुकानामध्ये आम्ही स्वतः 2-3 महिने तर पक्के होते. हा, सगळ्या सुविधा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. तुम्ही जसं म्हणालात की एकही माणूस उपाशी नाही राहिला पाहिजे, ज्यांच्यापर्यंत रेशन पोहोचत नव्हतं पण त्याच्यापर्यंत रेशन जीवदानी ट्रस्ट कडून खिचडी जात होती, त्याच्यामध्ये पण तुम्ही सहकार्य करत होता. 100%. 80 लाख लोकांनी त्यावेळेला हे खिचडीचा हे घेतला, लाभ घेतला. आणि हे सर्व याच्या श्रेय सर्व लोकनेते श्री हितेंद्रजी ठाकूरांना. म्हणजे कोरोना सारख्या आणीबाणीच्या काळात पण आपलं जे लोकांशी असलेलं नातं आहे ते तुम्ही घट्ट करत होतात, निभावत होतात, त्याच्यावर काय म्हणा? कोरोना काळामध्ये आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा प्रत्येक माणूस आशेने बघत होता की बाबा आम्हाला येऊन आम्हाला ट्रीटमेंट करा. मला आगाशीतनं एक फोन आला की बंधू मला हॉस्पिटलला नाही जायचंय, मला तुम्ही घरी ट्रीटमेंट करायची. प्रशांत वर्तक म्हणून, प्रशांत पाटील. अच्छा. प्रशांत पाटील, आगाशी पाटील इथले. त्यांचा फोन आला, बंधू मला घरीच ट्रीटमेंट पाहिजे, आमच्या फॅमिलीला पूर्ण हे झाले कोविड. अशा वेळेला मी त्याला मला कोविड झालेला, मी त्याला सांगितलं तर तो बरोबर हे होईल म्हणून माझे मित्र आशुतोष जोशी त्यांना मी त्याचा नंबर दिला आणि त्याला सांगितलं तू माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आणि आशुतोष जोशी आणि अमोल ठाकूर हे दोघं जाऊन त्याला ऑक्सिजन लावून वगैरे आले आणि त्यांना ट्रीटमेंट दिली. दररोज मला फोन करायचा, बंधू मला भीती वाटते, मला हे वाटतं. मी त्याला बोललो 3 दिवस थांब, 4थ्या दिवशी तू व्यवस्थित होईल. आणि 4थ्या दिवशी मला फोन आला, बंधू आता आम्ही व्यवस्थित आहे. हे आम्ही काम केलंय. रेमडेसिवीर जे हे आहेत ते लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर यांनी राजकीय जे विरोधक असतील, काही असतील, कोणी असं माणूस बघितला आणि त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिली. म्हणजे अप्पांनी भेदभाव नाही केला, फक्त माणूस बघितला. खूप मोठं कार्य होतं ते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण, तुमचा पण जो सहभाग होता तो खूप मोठा होता. हे जे बळ आहे, ही जी ताकद आहे ती कुठून येते? मान्य लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर हे स्वतः बाहेर आपल्या फील्डवर असल्या कारणामुळे आम्हाला त्यांनी फक्त शब्द दिला आणि आम्ही कामाला लागलो. म्हणजे अप्पांचा शब्द आणि दादाचा शब्द, दादा आणि आप्पांच्या शब्दावर आम्ही फील्डवर होतो. आप्पा आणि दादा यांचा शब्द, यांनी शब्द जर दिला आपल्याला की बाबा अमुक ठिकाणी हे करा ते करा, अशा वेळेला प्रत्येक कार्यकर्ता काय विचार करतो, आप्पांचा शब्द आहे, दादांचा शब्द आहे आणि कामाला लागतो. आप्पांचं ते वाक्य आहे नेहमीच की माझा स्टार प्रचारक हा माझा कार्यकर्ता, त्याला पूर्णपणे न्याय देतात. 100% कार्यकर्ता नसेल तर आम्ही 0 आहे, जनता नसेल तर आम्ही 0 आहे. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि जो दिला ते आज परत देत राहिले, असाच त्यांनी देवत राहो या ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. नक्कीच काका. ठाकूर फॅमिली, तुम्ही पण ठाकूरच आहात, ठाकूर फॅमिली यांचं विरारमध्ये असणं लोकांसाठी किती फायदेशीर आहे? 100% फायदेशीर आहे. कारण काय माहितीये का, आपण आरोग्यामध्ये सेवा देत असतो, डायलिसिस सेंटरसाठी आपण काम करत असतो, तसेच आपले शैक्षणिक बाबतीत आपण काम करत असतो. आज आपल्या विवाह कॉलेजला 65,000 विद्यार्थी शिकत असतात आणि दरवर्षी तेवढे ऍडमिशन आपण माझ्या ऑफिस मधनं कमीत कमी 150 ते 200 मी करत असतो. हा बरोबर. म्हणजे हे मी ऐकलेलं आहे की जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर किरण ठाकूरांना भेटा, हे सांगितलं जातं.
आणि त्यावेळेला तुम्ही मदत करतात मुलांना. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या राजकीय पटलावर पण आहेत, सामान्य पटलावर पण आहेत, पण या सगळ्यांचं तुम्ही एक सांगड घालून ते समाजकारणच करतात काका. एक शेवटचा मुद्दा घेईन, अप्पा काका आणि क्षितिज दादा यांबद्दल तुम्ही काय बोलता? आप्पा आणि दादा सामान्य कार्यकर्ता बघतो, कार्यकर्ता सांगेल तो उमेदवार देतात, कार्यकर्ते सांगतील ती कामं घेतात. प्रत्येक गोष्टीला कार्यकर्ता हा शब्द आप्पांचा असतो, दादांचा असतो. प्रत्येक वेळेला आप्पा जेव्हा पहिले आले राजकारणामध्ये तेव्हा प्रत्येक माणूस त्यांचे सर्व कॉलेजचे मित्र होते, सर्व म्हणजे त्यांचे सर्व फ्रेंड सर्कल मोठं होतं. त्यावेळेला प्रत्येक त्यांच्या मित्रांनी, विरारवासियांनी, आपल्या वसई तालुक्याने भरभरून त्यांना त्यावेळेला प्रेम दिलं. तसंच जे आप्पांचा शब्द म्हणजे आपला म्हणजे त्यांचा अंतिम असतो, त्यांनी दिलेले आदेश हे प्रत्येक जण पाळत असतो. अप्पा काकांबद्दल तुम्ही काय सांगाल? 365 दिवस झटणारा नेता आहे, लोकांसाठी झटणारा नेता आहे आणि दुपारी 2 संध्याकाळपर्यंत लोकांचे व्यथा ऐकत बसतो. त्यांना बसवतात, त्यांना 2 कप चहा वगैरे पाजून त्यांच्या सर्व म्हणणं ऐकून घेतात आणि सर्व त्याच्यावर सोल्युशन काढतात. म्हणजे जनमानसात अप्पा वेळ देतात, जनमानसात मिसळणारा नेता. दुसऱ्या पक्षाशी कसं त्यांचा? दुसऱ्या पक्षाचे लोक येतात, त्यांच्या आप्पांच्या सर्वच पक्षांचे चांगले संबंध आहेत आणि प्रत्येक माणूस त्यांच्याशी म्हणजे दुसऱ्या पक्षाचे सर्व त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत सर्वांची. काका मी म्हणजे आता तुम्ही अप्पा आणि दादांबद्दल बरेच बोलले, अप्पांबद्दल मी एक विचारेन की अप्पांना भेटायला काय अपॉइंटमेंट किंवा असं काही आहे का? कारण मी ऐकलंय की इतर जे सत्ताधारी आहेत किंवा माणसं आहेत त्यांना भेटायला, राजकीय नेत्यांना भेटायला अपॉइंटमेंट लागते किंवा चिठ्ठी लागते कोणाची तरी, तसं काही आहे का? नाही, आप्पांना भेटण्यासाठी कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला कोणाचीही चिठ्ठीची जरूर नाही, कोणाचे काही नाही. कुठलाही सामान्य माणूस दुपारी 2 ते रात्री परत आप्पा असतात, बसलेले असतात युवा कॉलेजला, कोणालाही भेटतात, 1 कप चहा बसतात आणि त्यांना त्यांची घराणे ऐकून व्यवस्थित त्यांचे सोल्युशन करतात, प्रश्नाचं उत्तर देतात. म्हणजे जनमानसातला जसं तुम्ही म्हणाला नेता आहे तसे अप्पा सगळ्यांसाठी वेळ देतात आणि सगळ्या गोष्टी ऐकून घेतात सामान्य माणसांच्या. दादांबद्दल काय? दादा उच्च शिक्षित असल्या कारणामुळे त्यांचे सर्व विचार उच्च शिक्षित आहेत. तसेच ते टेक्नॉलॉजी विषयी जास्त बोलतात. आपल्या कॉलेजला IT सेक्टर आहे, ते दादांची आहे सर्व. तसंच आपल्याकडे इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमा आहे, डिग्री आहे, आर्किटेक्चर आहे, MBA. दादांचं आपल्या वसई तालुक्यासाठी मोठं विजन आहे आणि लोकांना रोजगार मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी ते IT सेक्शनसाठी मोठं प्रयत्नशील असतात. म्हणजे एक 10 वर्ष किंवा एक भविष्याचा विचार करणारा नेता म्हणून आपण क्षितिज दादांकडे बघू शकतो. बरोबर. आणि तिसरं नाव मी घेईन नाना काका, राजीव पाटील. प्रथम कामगार नेते असल्या कारणामुळे त्यांना गरिबांची जाण आहे आणि प्रत्येक गोष्टीला ताबडतोब शंकेचं निरसन करणारा नेता. काका तुम्ही इथे आलात आणि वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात, बऱ्याच गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकलात. सगळ्यात मोठा प्रश्न होता पाणी, आणि ग्लोबल सिटीवाल्यांसाठी, नागरिकांसाठी तो खूप महत्वाचा विषय होता. त्याचं तुम्ही निरासन करण्याचं काम प्रशासनाच्या राज्यात केलं आणि त्यासाठी तुमचं खूप खूप आभार सर्वप्रथम तर. आणि तुमच्या पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळावा हीच आई जीवदानी देवीच्या प्रार्थना. थँक्यू, धन्यवाद.